कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य? चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्स-रे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे सारथ्य हा आता शिरस्ता बनत चाललाय. काही वर्षांपर्यंत पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग हे माजी आमदार दीपक साळुंके यांच्या हाती असायचे. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि अभिजित पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूरच्या ग्रामीण भागातील चेहरा बनले. साखर कारखानदारातील चर्चेतील चेहरा अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वीच पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकत आपली लोकप्रियता सिद्ध केली होती. त्यावेळी अजित पवार हेही राष्ट्रवादीसोबत एकत्र होते. सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीत नेत्यांची मांदियाळी होती. अनेक बलाढ्य नेते पक्षात होते, त्यामुळे नौख्यांना तसे राष्ट्रवादीत अजून महत्त्व यायचे होते. मात्र अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली आणि राज्याबरोबर सोलापूरमधीलही बहुतांश नेत्यांनी दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या फळीतील नेते अजितदादांसोबत निघून गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सुगीचे दिवस आले आहेत. मात्र अभिजित पाटील हे सर्वांपेक्षा वरचढ ठरले. विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकून त्यांनी अगोदरच पवारांच्या मनात स्थान मिळवले होते. 3 ते 4 साखर कारखाने चालवण्याचा तगडा अनुभव यामुळे ते पवारांच्या एकदम जवळ गेले. त्यामुळे सोलापुरात आल्यानंतर पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग आपसुकच अभिजित पाटील यांच्या हाती आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीने उभारण्यात आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो CNG प्रकल्पाचे भूमिपूजन 7 मे 2023 रोजी झाले. त्या कार्यक्रमाला अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना पाचारण केले होते. त्यावेळी विठ्ठल कारखाना ते पंढरपूर पवारांच्या गाडीचे सारथ्य हे अभिजित पाटील यांनीच केले होते. त्यानंतर पंढरपूर ते सोलापूर पवारांची गाडी पाटील यांनीच चालवली होती. विशेष म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती, तरीही आपल्या गाडीचे स्टेअरिंग पवारांनी अभिजित पाटील यांच्या हाती सोपवले होते. त्यानंतर शरद पवार ज्या वेळी सोलापूरला आले त्यावेळी अभिजित पाटील यांनीच पवारांच्या गाडीचे सारथ्य केले. माजी आमदार भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आल्यानंतरही अभिजित पाटील यांनीच पवारांची गाडी चालवली. त्यावेळी मंगळवेढ्यात पवारांचे जंगी स्वागत झाले होते. त्यावेळी पवारांनी अभिजित पाटील यांना साथ द्या असे सांगत पंढरपूर मंगळवेढ्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. माढ्यातील शेतकरी मेळाव्यानंतर शरद पवार यांनी आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर जेवण केले. तेथून पवार हे अभिजित पाटील यांना घेऊन पुण्याकडे गेले होते. त्याची सोलापूर जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली होती, कारण त्यावेळी पाटील अजून राष्ट्रवादीत आले नव्हते. तत्पूर्वीच पवारांनी पाटलांच्या पारड्यात आपले वजन टाकायला सुरुवात केली होती. कापसेवाडीच्या कार्यक्रमाला तर खुद्द पवारांनीच अभिजित पाटील यांना बारामतीला बोलावून घेतले होते. कापसेवाडीला येताना पाटीलांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये घेऊन आले होते. त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार हे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात अभिजित पाटील यांना उमेदवारी अशी चर्चा रंगली होती. तसेच माढा लोकसभेबाबतही पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटायला जातानाही पवारांनी अभिजित पाटील यांना सोबत नेले होते. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पाटील हे सोलापुरात चेहरा बनले होते. अनेक घडामोडी त्यांच्या माध्यमातूनच सध्या घडत आहेत. परवा झालेल्या दौऱ्यात तर सांगोल्यापासून सोलापूरमधील हेलिपॅडपर्यंत अभिजित पाटील हेच पवारांचे सारथी बनले होते. सांगोल्यात डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या गणेशरत्न कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर मंगळवेढ्यात शिवाजीराव काळुंगे यांच्या कार्यक्रमालाही अभिजित पाटील सोबत होते. मंगळवेढ्यापासून सोलापूर आणि शहरातील सर्व कार्यक्रमाला पवारांसोबत अभिजित पाटील यांची हजेरी होती. रेनगर येथील हेलिपॅडपर्यंत पवारांना सोडायला अभिजित पाटील हेच सारथी होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत अभिजित पाटील यांचे वजन कमालीचे वाढले आहे. सोलापूर जिल्ह्याबाबत डावपेच आखताना अभिजित पाटील यांना सोडून एकही बैठक होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पाटील हे सोलापुरात चेहरा बनले आहेत हे मात्र नक्की.
उपलब्ध। त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध। नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त। आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर। संपर्क 021-86323755। वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत।